त्यापेक्षा नाही देता आणि तो काय मागायचं हे कळत नाही. सदुगीचं सगळं केलं. या धन डोळ्यासाठी मानव नित्य धावला सगळी सेवा करणे ते धन चालू प्रेमाने बोला. कारण का कारण कुठंतरी आमची मजबूती अवस्था जर बनायची असेल, आम्हाला काहीतरी प्राप्त झाल्याशिवाय आणि काहीतरी प्राप्त करायचं आहे म्हटल्यावर काहीतरी दिल्याशिवाय पेरल्याशिवाय पुती घेऊन कोण जात प्रेमाने बोल. झालं संत जनानं एक बहीण जी होती आहे परिवारामध्ये, संत जनानं महात्माने सांगितलं तसं त्या अपत्य नव्हतं, मूल नव्हतं संत जनानं. आणि संत जनानं त्या बहिणीने एक दिवशी भाव बनला. संत जनानं एक गुरुभक्ताला सांगितलं, संत जनानं की गुरूंना सांगा, अरदास करा, प्रार्थना करा, मूल नाही आहे. संत जनानंदासारखा होता एक जण गुरुकडे गेला विचारायला. मालक म्हणले अशा अशा परिवारामध्ये अपत्य नाही आहे. गुरुनी सरळ सांगितलं संत जनानं त्यांच्या भाग्यात प्रेमाने बोल. जसाच्या तसा रिपोर्ट मेसेज माघारी पाठवला. संत जनानं तुमच्या भाग्यात नाही आहे. आणि संत जनानं सरते शेवटी दिवस पालटत गेले आणि त्या परिवारापासून एक महात्मा दुसरे चालले होते. संत जनानं त्यांना बोलवलं, त्यांची आदर सत्कार केला, थोडीफार सेवा केली आणि त्या महात्माने जाताना आशीर्वाद देऊन गेले. संत जनानं दुसऱ्या वर्षी मूल खेळायला लागले त्या अंगणामध्ये. त्यावेळेला दासाचा महात्मा ज्या वेळेला गेला, दासनं अचंबित झाला आणि संत जनानं विचार पडला की गुरुनी सांगितलं होतं ह्यांच्या भाग्यात नाही आणि ह्यांच्या दारात मूल खेळाय कोणाचं लागले. प्रेमाने बोला. कुतूहल वाढलं. संत जनानं घरामध्ये गेले, बहिणजीनं विचारलं, अलकांनी तर सांगितलं होतं तुमच्या भाग्यात नाही, मूल कोणाचं. भगवंतानं दिलं म्हणजे उशीर नकाशीना पण दिलंय. परत धावत पळत गुरूंच्या पाशी महाराज म्हणले तुम्ही तर सांगितलं होतं त्यांच्या भाग्यात मूल नाही, झालं कसं. प्रेमाने बोल. झालं कसं ते सांगतो, पण त्याच्या अगोदर म्हणले ही एक वाटी घे म्हणले आणि गावातनं फिरवून माझ्यासाठी एक वाटी रक्त घेऊन ये म्हणले पटकन. कारण सांगण्याचा भावार्थ हा आहे की संत जनानं घेऊन ये म्हणल्याच्या नंतर त्याने कठोर उत्साला वाटी उचलली आणि संत जनानं माझ्या गुरुसाठी रक्त पाहिजे, माझ्या गुरुसाठी रक्त पाहिजे असा आवाज देत फिरत लागला. आणि संत जनानं सरती शेवटी एकानं आला पटकन, काही नाही सोय बसवली, संत जनानं वाटीभर रक्त दिलं आणि जसा आला कोणाला दिसला बी नाही, माग जसाच्या तसा निघून गेला. प्रेमाने बोलो. रक्त घेऊन आला आणि गुरुजींना म्हणतात ठीक आहे, हे रक्त ज्यानं दिलं त्यानं त्यांना मूल दिलं म्हणजे. प्रेमाने बोला. ज्यानं सेवाभाव दिला, ज्यानं भाव दिला त्याला अधिकार गुरुने दिला महाराज. जसं महात्मानी कबीरजींचा एक दोहा सांगितला होता. कबीर महाराजांच्या हातात, कबीर महाराजांच्या गुरुने संत जनानं आपले प्राण दिले होते. माझी मुक्ती तुझ्या हातात आहे. तसं गुरु भक्ताच्या स्वाधीन केव्हा होतो तर संत जनानो ज्या वेळेला गुरुचं वचन पालन होतं. जसा त्याचा जसा पाचता पुढचा विचार नाही. गुरुजी म्हणतात तुलाही आशीर्वादाची कामना केली होती, तुझ्याही चरणावर प्रार्थना केली होती, तूही ते रक्त देऊ शकला असता, तुझ्याही रक्त शरीरामध्ये रक्त उपलब्ध होतं, पण ज्याने मागचा पुढचा न विचार केला त्याला मी अधिकार दिलाय म्हणले दुनियेला जे पाहिजे ते दे. प्रेमाने बोला. असा आशीर्वाद संत जनानं तुमच्या माझ्याकडे दिलेला आहे. तुमच्या माझ्याकडे ही भावना दिलेली आहे गुरुनं. संत जनानो ह्या भावनेतनं संत जनानं दुनियेशी जोडण्याचा, दुनियेशी कनेक्ट होत आहेत गुरु म्हणून दया करा, कृपा करा. ते भाव अंतकरणात जागृत व्हावे. जर कोणाच्या परिवारामध्ये कधी कोणाच्या परिवारामध्ये जाण्याचा योग आला तर संत जनांना अर्धात प्रार्थना सद्गुरु माताजींच्या चरणी करा, जेणेकरून त्यांचा परिवार सुखाचा होईल. प्रेमाने बोला. निवेदन केलं त्याप्रमाणे आपले गुरु माताजी सद्गुरु माता महाराज धन्यवाद. सद्गुरुची सेवा घडेल मला, जाऊया चला समागमला. सद्गुरुची सेवा घडेल मला, जाऊया चला समागमला. मला
काय नाही होना माझ्या संसाराला. मला काय नाही होना माझ्या समारंभावर गीत घेतले माताजी महाराज निवेदन केल्याप्रमाणे ज्ञानेश्वर देवगिरी महाराज 2 मिनिटं विचाराची सेवा घेतील आणि त्यानंतर पुढची संगत होणार नाही महाराज त्यासाठी आजची संगत लेट होणार त्यांचा जोगी आज का फकीर आहे पुढची संगत होणार नाही 24 तारीख आहे पुढच्या संगतला महाराज पण आजची संगत फुल कॉमेंट्री मध्ये होणार आहे प्रेमाने बोला वो तैरते तैरते डूब गए जिन्हें खुद पर गुमाना था। वो तैरते तैरते डूब गए जिन्हें खुद पर गुमाना था और ये सब डूबते डूबते भी तर गए इन पर सदगुरु क्यों नहीं? करायचं असलं तर सगळ्या गोष्टी करते ते महाराज करत नाही
जसं मला तुकाराम महाराजांच्या गात्या तरल्या त्यामध्ये काय तर अर्थ होता. तुमच्या आमच्यामध्ये गात्यानं पान ठेवलं आणि नुसता पानाचे नाव करून सोडले तर डुबून जाईल मला. का तर तुमचं आमचं कर्म कसं आहे. तसं निवेदन कोणाचं केलं नव्हतं महाराज. आपले शेपूरहून आलेले महात्माजी त्यांची दुटी होती महाराज. राजू शिंदेजी त्यांची दुटी मी यांना असून दिलेली आहे महाराज. 2 मिनिटं विचाराची सेवा घेतील. त्यानंतर गोष्टी सर महाराज तुम्हाला मला आज लावलीच महाराज. कारण कुठं कसं जायचं काय करायचं ह्यासाठी त्यांनी आलेले आहेत महाराज. तर तुम्हाला सांगतील गाडी आहे, बस आहे, ट्रॅव्हल्स आहे, एस.टी. आहे, सगळ्या गोष्टी आहेत महाराज. कसं जायचं मार्गदर्शन करेल. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. माफी मागितली. कारण सेवा दाखवली शासनगती पण गुरुची कृपा शासनगती शासनगती आमचे विशेष शासनगती त्यांच्या शासन मुखात मला अमृतांसाठी सर्व काही शासनगती दास शासनगती सांगितली शासनगती 24-25 शासनगती जो शासनगती माझ्या घरात नसून शासनगती माझ्या तालुक्यात नसून शासनगती माझ्या जिल्ह्यात नसून शासनगती तर माझ्या घरात शासनगती जो कार्यक्रमासाठी होणार शासनगती तो महाराष्ट्र शासनगती यासाठी शासनगती सर्वांना शासन मिळूनसाठी आपण जाणं शासनगती गरजेचं आहे. आणि शासन तो त्रिलोकी आणून शासनगती तो शासनगती 16 शासनगती कारण शासनगती तोंडानं वर्णन करू शकत नाही शासनगती समागमचं आणि शासनगती डोळ्यांतर सांगू शकत नाही. डोळ्याचं पारणं फिरणं शासनगती सद्गुरू माऊली शासन तुझ्या माझ्या शासनगती गावामध्ये म्हणणार शासनगती येणार आहे शासनगती कारण शासनगती पुणे शासन फक्त 250 किलोमीटर शासनगती आहे. आणि शासनगती 4-5 तासाचा प्रवास शासनगती शासन नियोजन शासनगती महात्म्य शासनगती सुंदर केले शासनगती याचा शासनगती आनंद घेऊन शासनगती आपण जाणं फार गरजेचं असतं. शासनगती संजयनानं बघा दास सांगितले शासनगती खरोखर शासनगती तुमचा माझा शासनगती विश्वास शासनगती सद्गुरू पाहिजे शासनगती याचा विश्वास ज्यावेळेस शासन तुझा माझा विश्वास शासन घेणार शासनगती शासन गावापासून आपण सत्य म्हणून बाजूला शासनगती शासन निश्चय करा शासनगती तुम्ही माझ्या शासनगती आता शासनगती एका ब्रह्मज्ञान शासनगती सर्वांनी घेतलेलं आहे. शासनगती ज्ञान शासनगती एकदा आपण एकदा गाडीमध्ये बसलोय शासनगती गाडी निघाल्या शासनगती गोटे म्हणतात तो मेजर शासनगती स्टेशन शासन आणि लागणार शासनगती पण वाटेमध्ये शासन उतरण्यासाठी विचार करू नका शासनगती कारण तुम्हाला निश्चित शासन ठिकाणी येणार शासन सद्गुरू माऊली शासनगती तुम्हाला निश्चित ठिकाण शासन पोहोचणार आहे शासनगती महाराजांनी सांगितलं शासनगती तारणार शासन सद्गुरू आहे शासन प्रेमाने शासनगती दासोत्तर शासनगती हकीकत सांगायचं शासन तर अर्धा शासन पुरणार आहे शासनगती दाचे शासनगती बोल शासन शासनगती 2017 शासनगती फ्री पिक्चर करायला लागत शासनगती 2017 शासनगती प्रेमाने बोला. कारण शासनगती या फ्री पिक्चर शासन करणं म्हणजे शासनगती कुणी शासन वाचू शकत नाही. शासनगती दास वाचला आणि फक्त शासन दास वाचवा शासन सद्गुरूची कृपा शासनगती दास क्लीन बोल शासनगती सद्गुरू शासन फक्त नो बोल दिला शासन म्हणून शासन दास वाचवा शासन प्रेमाने बोला. शासन आज दासचा फोटो लागला असता फोटो शासन मुलांनी बाजूला काढून ठेवला शासन दासची उभा आहे ना शासन फक्त माझ्या सद्गुरू कृपेची माऊली शासन कृपा आहे शासनगती शासन तुमचा माझा फक्त एक विश्वास आहे शासन तुम्ही आम्ही विश्वास खरं करूया आणि शासन आपला हे लोकांनी आम्ही गेलो शासनगती तेव्हा शासनगती डेपो मॅनेजर यांच्याबरोबर चर्चा झाली तेव्हा त्यांनी आपल्याला एक बस दिलेली आहे. अर्ध्या तिकिटामध्ये महिलांच्यासाठी ही बस दिलेली आहे. 250 रुपये फक्त जायला आणि 250 रुपये फक्त येण्यासाठी. इथून डायरेक्ट सत्संगजी ग्राउंडवरती आपल्या